थेट जाऊयात मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरती। त्या ठिकाणी आता विजय वडेट्टीवार हे आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। या पुतळ्याची त्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत, ज्या ठिकाणी हा सगळा प्रसंग घडला। महाविकास आघाडीकडून आज मालवणमध्ये आंदोलन सुद्धा केले जाणार आहे। मालवण भरड नाका ते तहसीलदार कार्यालय असा हा विरोधकांचा मोर्चा असेल। राज्यभरात देखील आज ठिकठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून आंदोलन केली जात आहेत। सध्या मालवणमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील। विजय, मला अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडीचा मोर्चा आज या ठिकाणी मालवणमध्ये होतो। त्याच्या आधी राजकोट किल्ल्यावरील महाविकास आघाडीचे नेते हे पाहणी करणार आहेत। आता विजय वडेट्टीवार हे पोहोचलेले आहेत राजकोट किल्ल्यावर। त्या ठिकाणी जे महापुरुष मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आणि ते या ठिकाणी जी दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्या ठिकाणी पाहणी करतायत। या ठिकाणी ते आणखी थोडा वेळ थांबणार आहेत, कारण महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन मग ही पाहणी करणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील आहेत ते या ठिकाणी येतील आणि एकत्रित सगळी पाहणी केल्यानंतर मग येथूनच महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। आणि याच दरम्यान आपण जर बघितलं तर महायुतीचे नेते खासदार नारायण राणे हे थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यांचे जे चिरंजीव आहेत माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी आधीपासूनच येऊन थांबलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते एका बाजूला पुतळ्याची या सगळी पाहणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेते देखील या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी येत आहेत। अमोल, निश्चित जसं तुम्ही सांगितलं की नारायण राणे सुद्धा पोहोचणार आहेत आणि विरोधी नेते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत आहेत। एक राजकीय संघर्ष या निमित्तानं आपल्याला सध्या मालवणमध्ये दिसतोय। विजय, विजय यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधू, परंतु राजकोट किल्ल्यावरती सध्या विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते हे आज या किल्ल्यावरती जाऊन पाहणी करतायत। जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आता पोहोचतायत। पुन्हा एकदा जाऊयात विजयकडे। विजय, ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता नारायण राणे, निलेश राणे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, तर एक राजकीय संघर्ष या घटनेच्या नंतर आता आपल्याला मालवणमध्ये रंगताना दिसतोय। अगदी बरोबर आहे अमोल, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने आधीच या ठिकाणी आपला जो मोर्चा आहे तो घोषित केलेला आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते पोहोचतील, त्या ठिकाणी पाहणी करतील आणि मग ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र याच दरम्यान नारायण राणे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जे कोकणातील महायुतीचे मोठे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आधीच आलेले आहेत। जे माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी आधीच पोहोचले, तर म्हणजे महायुतीचे नेते देखील इथे एकाच वेळी पोहोचतात की काय आणि महाविकास आघाडीचे नेते देखील एकाच वेळी पोहोचतात की काय, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। कारण इथे जाऊन सगळे नेते पोहोचल्यानंतर पाहणी केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत आणि या ठिकाणी नारायण राणे हे पाहणी करणार आहेत। म्हणजे एकूण जर बघितलं तर दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी येथील अशा पद्धतीचे चित्र निर्माण झाले। आता जी दृश्य आपण जे बघतोय ते नारायण राणे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। म्हणजे आता जे आपण या प्रवेशद्वारावरून जे चित्र आहेत ते नारायण राणे या ठिकाणी आतमध्ये आलेले आहेत। ते राजकोट किल्ल्यामध्ये आले, महापुरुष मंदिर आहे त्या ठिकाणी ते दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर ते पाहणी देखील या ठिकाणी करणार आहेत। म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते हे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावरती पाहायला मिळणार आहेत। हा बोल, आपण दृश्य बघतोय नारायण राणे आणि निलेश राणे हे दोघेही आता मालवणच्या या राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा सोबत आहेत। एकमेकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे, हस्तांदोलन केलेलं आहे। तर राज्यकर्ते आणि विरोधक असे दोघेही आज मालवणच्या या किल्ल्यामध्ये आमने सामने आले। दोघांमध्येही एक चांगला संवाद झाला। आज महाविकास आघाडीच्या वतीनं मालवणमध्ये आंदोलन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे नारायण राणे हे सुद्धा पोहोचलेले आहेत। नारायण राणे त्या घटनास्थळावरती जातील, पाहणी करतील। माजी खासदार निलेश राणे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत।
विजय, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झालेला आहे. अगदी बरोबर आहे अमोल, कारण महाविकास आघाडीचे नेते येण्याची वाट पाहत या ठिकाणी विजय वडेट्टीवार उभा राहिलेले आहेत. महापुरुष मंदिर या ठिकाणी म्हणजे राजकोट किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, तिथून अगदी काही फुटावरती हे मंदिर आहे आणि आत आल्यानंतर ते जयंत पाटील असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाट बघत या ठिकाणी थांबले आहेत, कारण ते एकत्रित या सगळ्या जी घटना घडली त्याची पाहणी करणार आहेत. मात्र त्याच दरम्यान नारायण राणे आले या ठिकाणी. येताना त्यांनी सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांना नमस्कार केला, हातामध्ये हात दिला आणि मग ते पुढे जो पुतळ्याची दुर्घटना घडली त्या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत. या ठिकाणी कलेक्टर देखील उपस्थित आहेत, अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे एकाच वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते हे राजकोट किल्ल्यावरती पोहोचले असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. तर अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता सर्वच नेत्यांनी, राज्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील, त्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी येऊन ते पाहणी करतायत. आणि हे घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि हा पुतळा वाऱ्याच्या वेगानं कोसळला आणि त्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद आता उमटतायत. तर नारायण राणे सध्या या घटनास्थळाची पाहणी करतायत. जयंत पाटील या घटनास्थळी अगदी काही मिनिटांमध्ये पोहोचतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आधीच पोहोचलेले आहेत. नारायण राणे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला. सर तुम्ही मागे या सर, थोडंसं पाठीमागे साहेबच दिसत नाही. विजय, सरकार आणि विरोधी पक्षनेते असे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एक अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय हाताळला जातोय. सध्याचं नियोजन मालवण शहरामध्ये पोलिसांचं कसं आहे? कारण एकीकडे आंदोलनही आहे, दुसरीकडे राजकीय नेते सुद्धा गाठीभेटी देत आहेत. अगदी बरोबर आहे, कारण महाविकास आघाडीचे नेते देखील यायला सुरुवात झाली आणि महायुतीचे नेते देखील. आता जर बघितलं तर नारायण राणे हे पुतळ्याची पाहणी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. म्हणजे आता जर आपण आत्ताचं अपडेट असे आहे की जयंत पाटील देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत. मात्र ते आणि विजय वडेट्टीवार हे आदित्य ठाकरे यांची वाट बघत थांबलेले आहेत. राजकोट किल्ल्याच्या जे महापुरुष मंदिर आहे या मंदिराजवळ जयंत पाटील देखील पोहोचलेले आहेत आणि विजय वडेट्टीवार पोहोचले आहेत. त्या ठिकाणी ते शिवसेनेच्या नेत्यांची वाट बघत आहेत. ज्यावेळी हे सगळे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येतील त्यावेळी मात्र हे एकत्र महाविकास आघाडी पाहणी करणार आहे आणि मग मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. हा मोर्चा आहे तो पूर्ण मालवण शहरामध्ये असणार आहे, कारण आज पूर्णपणे बंद आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळते, कारण हा मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी छोटेखानी एक सभा देखील होईल. अमोल, निश्चित. आता नारायण राणे तिथून निघतायत, माध्यमांशी बोलणार आहेत का? आम्ही ज्यावेळी नारायण राणे यांना विचारले की बोलण्यासंदर्भात, मात्र मला आधी पुतळ्याचं जे दुर्घटना घडली त्याची पाहणी करू द्या अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पाहणी करून झाल्यानंतरच ते माध्यमांशी खऱ्या अर्थानं बोलतील, त्यांचं मत आहे ते मांडतील. कारण इथे पुन्हा महाविकास आघाडीचे नेते आहेत ते एकत्र येऊन पाहणी करणार आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीचे नेते हे एकाच वेळी पोहोचले. जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे यांची ते वाट बघत आहेत. त्यामुळे ही पाहणी झाल्यानंतर नारायण राणे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागणार आहे. कारण आपल्याला माहित आहे की सत्ताधारी पक्षाकडून या सगळ्या घटनेचं राजकारण करू नये अशा पद्धतीचं आवाहन ते करण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्या घटनेला सत्ताधारी जबाबदार आहेत असं विरोधकांनी या ठिकाणी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशा पद्धतीचे आरोप देखील या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे एकाच माहिती आता जर आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर जयंत पाटील आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते या ठिकाणी राजकोट किल्ल्याची पाहणी आहेत ती करताना दिसत आहेत. ही पाहणी झाल्यानंतर नारायण राणे नंतर काय बोलतात हे खरं तर पाहावं लागणार आहे.
जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता महाविकास आघाडीचे जे बाकीचे नेते आहेत ते येण्याची वाट पाहतील आणि मग एकत्रित ही पुतळ्याच्या या परिसरामध्ये महाविकास आघाडी करेल। विजय अपडेट देतोय। आता आदित्य ठाकरे सुद्धा घटनास्थळी पोहोचतायत। अगदी काही मिनिटांमध्ये जयंत पाटील पोहोचलेले आहेत आणि त्यासोबत विजय वडेट्टीवार आधीच पोहोचलेले होते आणि नारायण राणे यांनी नुकतीच या पुतळ्याची पाहणी केली, त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि आता तिथून नारायण राणे हे खाली उतरतायत। विरोधक असतील किंवा सध्याचे राज्यकर्ते असतील, सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा या ठिकाणी सर्व नेते येत आहेत, पाहणी करतायत। सगळ्यांना अपेक्षा आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यामुळे सध्या मालवणमध्ये आपण बघतोय विरोधक असतील किंवा सरकारचे प्रतिनिधी असतील ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत। कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते असतील। गोंधळाची परिस्थिती थोडीशी आपल्याला मालवणमधल्या राजकोट किल्ल्यामध्ये दिसतेय। पोलिसांची मात्र यामध्ये दमछाक होतीये। आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विजय, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर काय नेमकं घडतंय सध्या? या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमोल शिवसेनेचे समर्थक आणि राणे समर्थक हे समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर या ठिकाणी जे माजी खासदार आहेत कोकणातील त्याच्याच या ठिकाणी विनायक राऊत हे पोहोचले आहेत आणि विनायक राऊत यांचे समर्थक आणि नारायण राणे यांचे समर्थक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी किरकोळ बाचाबाची आहे ती सुरू झाली। एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार आहेत ते या ठिकाणी घडलेला आहे। कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार विनायक राऊत या ठिकाणी आले त्याच्या आधीच या ठिकाणी राणे समर्थकाचे आले होते, नारायण राणे आले होते, निलेश राणे या ठिकाणी आले होते आणि नारायण राणे, निलेश राणे त्यांचे समर्थक हे प्रवेशद्वारामधून बाहेर जात असताना त्याच दरम्यान जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे समर्थक हे आत येत होते आणि आत आल्यानंतर एकाच या ठिकाणी बाचाबाची आहे दोन्ही समर्थकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेलं आहे। आदित्य ठाकरे देखील या सगळ्या या प्रयोगदारामध्ये म्हणजे शिवसेनेचे सगळे नेते एकत्र या ठिकाणी पाहणीसाठी आले आणि या सगळ्या नेत्यांमध्ये समोरच समर्थकांमध्ये बाचाबाची आहे ती झाली। एका बाजूला शिवसेनेचे सगळे जे पदाधिकारी आहेत आतमध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रयोगदारांचे राणे समर्थकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी आहे ती सुरू झालेली आहे। म्हणजे राजकोट किल्ल्यावर पाहणीला आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी आणि राडा होते पाहायला मिळाला। निश्चित हे अत्यंत दुर्दैवी आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी नेते असतील यांच्यामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी राडा होणं। राजकोट किल्ल्यामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी असे एकत्र आलेले आहेत। नेते घटनास्थळाची पाहणी करतायत। आदित्य ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत, विनायक राऊत त्यांच्यासोबत आहेत, त्यासोबतच वैभव नाईक सुद्धा आहेत। गुडघ्याच्या खालचा जयंत पाटील वाईटच आहे। हेलो हेलो
ऐकून घ्या, आम्ही आमच्या भागात आहोत. बाहेरचे येऊन जर दादा पोलीस करणार असेल तर मी सांगतो आम्ही इथून हलणार नाही. काय करतो गोळ्या घाला, काय करायचं ते अशा आंटूबोट आयुष्यभर पाहिले. तुम्ही हल्ला कशाला साहेब? बाहेर काढा. तुम्ही हल्ला कशाला आधी सांगा. तुम्ही हल्ला कशाला? तिकडनं बाहेर काढा. इकडनं काढायचं नाही. कशाला बोल? तिकडनं बाहेर काढायचं. हे बोलतोय ना, करायचं नाही. आम्ही जाणार नाही. होऊ देणार नाही. तुमची नाही. एक मिनिट, तुम्हाला टायमिंग सांगितलं होतं. तुमची आहे, पोलिसांची आहे. पोलीस काय आम्हाला आजमावतं काय तरी वेळेला? बाहेरचे यायचे काय, यायचे इथे काय? हे चांगली गोष्ट आहे का? महाराजांचा पुतळा पडला आणि हे करायला येतात? हे कोण आहे रे? कोण आहे रे? हॅलो हॅलो, हा बाबा कॅमेरा बंद कर, सांगितलं. हा हो, तुम्ही आणायचं होतं. आम्ही होतो ना, आम्ही गेल्यानंतर आणायचो. हा, आम्ही गेल्यानंतर आणायचो होतो. एकाच वेळेस सगळ्यांना आणतो. पण ते काही आता ते घोषणा The collapse of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. Khadi is basically alleging that because substandard materials were used over here to make this statue. राजकोट लागेल बाकी अशी आहे थोडी पाठीमाग कर, कॅमेरा पाठीमाग कर. चला पुढे, चला पुढे, चला पुढे. चल पुढे. ट्रायपॉड लावा तिकडे. लावलेत गेटच्या तिथं लावले. ठीक आहे चला पुढे. चला मागे.
घोषणा रखो महाराजांच्या गोष्टी छत्रपती शिवाजी आगे बढ़ो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये चोरी करणाऱ्या चोरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये चोरी करणाऱ्या चोरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये नारायण राणे यांनी एबीपी माझाच्या रिपोर्टरशी दमदाटी केलेली आहे. त्यांनी माईक खेचण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आमचे पत्रकार जेव्हा या संदर्भातलं रिपोर्टिंग करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले, नारायण राणे पोलिसांशी बोलत होते. माझाचा माईक त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. काय चांगली गोष्ट आहे का महाराजांचा पुतळा पडला आणि कोण आहे रे? जे समुद्रकिनारी लावले असतील, मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल, 138 वर्ष झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला. आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलंय. ते आपटे आहेत कुठे? तो जो 24 वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं? फरार आहे, पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवण्णाला जायला मदत केली तसं हे आपल्याला मदत केली का? हे सगळी उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि मग जे मंत्री आहेत PWDचे त्यांच्यावर FIR झालंय का याच्यासाठी? मला वाटतं हे दुर्दैवी आहे, हे इमॅच्युरिटी आहे. आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्या तरी आमच्याच किंवा आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांना इथे अडवून धरलेलं आहे. ह्या बालिशपणात मला जायचं नाही. ठीक आहे, त्यांचा तो असेल, त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे, मला तसंच नाही. मुद्दा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढंच बुद्धी आहे. ठीक आहे, ती बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे आहे. प्रधानमंत्री महोदयांना खुश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबरमध्ये, निवडणुकीच्या आधी करायचं, आणि म्हणून हे सगळं झालेलं. खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एबीपी माझाशी बोलताय काय करायचं ते मी त्यांना जाऊन बोला साहेब बाजूला वा. खरं सांगतो आम्ही स्थानिक आहोत. खाली घ्या ही नाटकं सगळी त्यांच्याकडे करा. एक मिनिट मॅडम, बघा, एका बाजूनी सांगतात ह्याच्यातून चांगलं काहीतरी अजून करू, दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेव्हीनी धोका दिला. म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेव्हीवर चाललात.
महाविकास आघाडी काय स्टँड घेणार आहे, हे कुठपर्यंत हे ताण म्हणजे आता बघा तुम्ही, महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत, परवाकडे पुण्यात एका एपीआयवर कोयता गँगनी हमला केला. हा, मग बदलापूरमध्ये आपण पाहतोय 10 दिवस एफआयआर नव्हता घेतला, मग 10 तास बसवून नंतर एफआयआर घेतला गेला. महाराजांचा पुतळा पडला. म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे, हे जे खोके सरकार आहे, जे भाजप सरकार आहे, ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही. ते मला सांगा, इथं जो संघर्ष पाहायला मिळाला, पोलिसांनी खबरदारी घेतली नाही म्हणून झालं. आता ठीक आहे, मला त्याच्यात जायचं नाहीये. बघा, आम्ही इथे नीट येतो, तो इथे ही काय जागा आहे का लढाई करण्याची? ही बालबुद्धी किती दिवस म्हणजे काय सहन करायची, पोलिसांनी देखील किती सहन करायची, ठीक आहे, त्यांचं त्याच्यानंतर पण हे कसं घडलं, समोर अंगावर येत आहे, लोक बाहेर हे साले बाहेरून येऊन अंगावर येणार आमच्या. त्यांना सांगा का चूक निघाला, एक कोण्यात निघाला नाही ना, बाजूला निघाला हाता लावून
पोलिसांचा हे असतो की एखादी व्हीआयपी केल्यानंतर दुसऱ्या व्हीआयपीला निरोप द्यायचा असतो. पोलिसांनी हे मुद्दाम करण्याचं कामच केलं आहे. आता जर 15 मिनिटाच्या आधी हे जर गेले नाहीत तर आम्ही घुसणार, शिवसेनेची ताकद दाखवून देणार. आणि आम्ही खरं तर आमच्याकडे हजारोच्या संख्येने लोक आहेत, परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, तो विषय त्यांना डायव्हर्ट करायचा आहे. आणि आम्हाला खरं तर स्मारकामध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालाय आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा आहे. आम्हाला खरं तर आदित्यजींचा आदेश आहे की तुम्ही शांततेत बसा, त्यांना जाऊन देत. परंतु आता आम्ही 15 मिनिटात आदित्यजींचा सुद्धा आदेश मानणार नाही. आम्ही 15 मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो तर आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन देत, ताकद दाखवणार. एकीकडे संतापाची लाट आहे, एका ठिकाणी स्मारक कोसळते, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीचा याच ठिकाणी नाही का काढलं जातंय, कारण लक्ष दुसरीकडे विचलित करण्यात जातंय. आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये असंच हे केलंय. मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते. आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून हे गप्प होते. आज हे नारायण राणे आज 3-4 दिवसात इथे आलेत. नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बहिणीची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती. का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये 1,000 रुपये लोकांना वाटले होते, त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत. परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत. 15 मिनिटात जर खाली नाही गेलेत तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावर ताकद दाखवू. 15 मिनिटाचा वेळ हातातून घेऊन घ्या. त्यांचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आणल्यात. त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीयेत. मी एसपीनं सांगितलेलं आहे 5 मिनिटाच्या आत जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल. आम्ही चोर वाटेने जाणार नाही, आम्ही मुख्य रस्त्यानेच जाणार, चोर वाटेने जाणार नाही. आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा एसपी यांच्यावरच आहे. त्यांनी आपली भीती का वाटते ना एवढी? आणि जे आपल्याला हिंदुत्व शिकवायला निघतात त्यांनी खरं अशा जागी आपल्याला असं अडवणं हे चुकीचं आहे. हे त्यांचं हिंदुत्व आहे. महाराजांच्या किल्ल्यामध्ये असं काहीतरी करणं हे त्यांचं बोगस हिंदुत्व आहे. पण श्रावण आहे ना आता. बिलकुल नाही आणि आम्हाला पण आवडलेलं नाही म्हणून मी सगळ्यांनी इथे रोखून धरलेलं आहे. गो लाईफ पोलिसांना बोलू नाही का राजकोट फोर्ट आदित्य ठाकरे नारायण राणे सपोर्टर्स, हाऊ डू लुक एट दिस एस्पेक्ट? राजकोट किल्ल्यावर एका बाजूला जर आपण बघितलं तर शिवसेनेचे समर्थक नेते आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी राडा असं पाहायला मिळतंय. खरं तर एकाच वेळी महाविकास आघाडीचे नेते आणि राणे समर्थक राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने आलेले आहेत. 15 मिनिटात जर रस्ता मोकळा झाला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असं आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची सध्या परिस्थिती राजकोट किल्ल्यामध्ये निर्माण झालेली आहे. पोलिसांनी योग्य नियोजन केलेलं नाही असा आरोप देखील ठाकरे गटानं केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या या किल्ल्यामध्ये आज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आलेले आहेत. हा राजकीय आखाडा बनणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. नारायण राणेचे समर्थक आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. बाचाबाची होतीये. पोलीस त्या ठिकाणी एकमेकांना अडवण्याचा प्रयत्न करतात. पद्धतीचा त्यांनी पवित्र आहे तो घेतलेला आहे. एकूणच या ठिकाणी शेकडो दोन्ही बाजूचे शेकडो समर्थक हे पोहोचलेले आहेत आणि केवळ पाहणीसाठी
हे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आले असताना हा अशा पद्धतीचा जो राडा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। एकीकडे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची या ठिकाणी दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडली असताना दुसऱ्या बाजूला आहे असं राजकीय राडा आहे तो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। शिवसैनिक आहेत ते एकमेकाच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळत आहेत। जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या ठिकाणाहून बाहेर पडत आहेत। जयंत पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, अशा या पवित्र ठिकाणी हे जे चित्र संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? हॅलो। तर बघितलं तर या ठिकाणी राणे समर्थक आणि शिवसैनिक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत। एकमेकांच्या समोर या ठिकाणी एकमेकावर अंगावर धावून जायचा प्रकार आहे तो या ठिकाणी होतोय। म्हणजे जर आपण बघितलं तर जे महाराष्ट्राने एका बाजूला इथली जी दुर्घटना बघितली त्याच्यावरून हळहळ व्यक्त केली असताना दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी राजकारण आहे ते होताना पाहायला मिळते। म्हणूनच त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस एकमेकांपासून दूर करत आहेत, मात्र एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत। पोलिसांनी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे जे खूप मोठ्या प्रमाणात जो राडा करण्याचा प्रयत्न करतात त्या एकेका समर्थकाला या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे ते पोलीस करत आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी अमोल मोरे सुद्धा आपल्या सोबत आहे। अमोल, नेमकं काय घडतंय हे सगळं? आता जर आपण म्हटलं तर दोन्ही साईडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या रागाची परिस्थिती ओलांडलेली आहे, म्हणजे हृदयास्पद कृत्य म्हणावं लागेल। कारण की एकमेकांच्या कार्यकर्त्यांना खेचून मारण्यापर्यंत आता या ठिकाणी प्रकार घडलेला आहे। दोन्ही बाजूला कार्यकर्ते दोन्ही नेत्यांचे पक्षांचे उभे आहेत आणि त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी होत आहे, एकमेकाला चिथावणी देण्यापर्यंत अगदी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। अंगावरती बोलावण्याच्या तशा प्रकारचे हावभाव करण्याचे प्रकार या ठिकाणी घडले आणि यातला सर्वोच्च बिंदू हाच ठरला की एका पदाधिकाऱ्याला खेचून मारलं आणि त्याचमुळे दुसऱ्या साईडचे देखील त्यांच्या एका पदाधिकाऱ्याला खेचून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आताच्या घडीला झालेला आहे। याचा अर्थ क्लिअर आहे की पोलीस प्रशासनाला शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा कोसळलेला आहे। अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजिरवाणी घटना घडलेली आहे, असं कधीही घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं इथं अनेक लोक येणार, ही दुर्घटना स्थळी भेट देणार। आता इथल्या स्थानिक लोकांनी किती अतिरेक करायचा हे स्थानिकांनी ठरवलं पाहिजे। मला वाटत नाही की अशा स्वरूपाची भूमिका कोणी घ्यावी आणि दोन्ही लोकांनी याच्यात सामंजस्य स्वीकारलं पाहिजे। आता एक ग्रुप ते नारायण राणे आणि त्यांचे सगळे सहकारी पुतळा बघून बाहेर चाललेले, आम्ही आत ऑलरेडी गेलेलो होतो। त्यानंतर काही बाचाबाची झाली। आता थोडंसं सामंजस्य घेऊन याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे। तर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघणारच आहोत, परंतु राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेताई सध्या आपल्यासोबत आहेत। सुप्रियाताई, एक अत्यंत लाजिरवाण दृश्य सध्या मालवणच्या राजकोट किल्ल्यामध्ये आपल्याला दिसतंय। ठाकरे गट, महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा राणे समर्थक असतील, एकमेकांच्या समोर आले, एकमेकांना मारहाण करतायत, रस्ता अडवून ठेवलेला आहे। काय चाललंय हे? नाही, पण लॉ अँड ऑर्डर काय करताय तिथे पोलीस यंत्रणा काय करते? पोलिसांची यंत्रणा आहे ना तिथे, आणि आमचे सगळे नेते जाणारे सगळ्यांनाच काल माहिती होतं ना, म्हणजे जयंतराव जाणार होते, तिथले स्थानिक सगळे नेते जाणार होते, तर मग सगळे नेते काल जाणार होते, सगळ्यांनाच माहिती होतं। तर मग सरकारचं इंटेलिजन्स काय करतंय? मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी अपील केलं पाहिजे की शांततेच्या, मी बारामतीत आहे त्यामुळे नक्की काय चाललंय मला माहिती नाही, पण माझी देवेंद्रजींना विनंती राहील की त्यांनी अपील केलं पाहिजे गृहमंत्री म्हणून की बाबा सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्यावी आणि शांततेने मार्ग काढावा याच्यातून। आणि जयंतराव आणि सगळे जाणार होते, काल टेलिव्हिजनवर होतं
मग पोलीस यंत्रणा किंवा यांच्या इंटेलिजन्सला माहिती नव्हतं? आमच्या सगळ्या नेत्यांची सुरक्षितता ही जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आता आमच्या कुठल्याही नेत्याला केसाला जरी धक्का बसला ना तर तुम्ही बघा काय होईल. नक्कीच सुप्रियाताई, अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. नक्की खूप चुकीचं आहे आणि अत्यंत वेदनादायी सुद्धा आहे. एकीकडे महाराजांचा हेच राजकारण आहे का? मी काय म्हणते, सुप्रियाताई आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. राजकारण आणता तुम्ही. मी शिवकन्या म्हणून बोलते, महाराजांच्या डोळ्यात अश्रू. हो हो हो. तर आपण बघितलं एका बाजूला नारायण राणेंचे समर्थक या ठिकाणी पहिला त्याला बाहेर काढा तिकडून. पहिला त्याला बाहेर काढा. आम्ही इथेच बसणार आहे. राणे साहेब आहेत म्हणून आम्ही पण हात नाही घुसलो. लक्षात ठेवा. हात घुसायला वेळ लागणार नाही आम्हाला. मला समजायचं साहेब बोलवते. काय नक्की झालंय आणि थोडी पाहणी जी आम्ही केली त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो. हा जो प्रकार सुरू आहे आपल्यासोबत, आपण मंत्रिमंडळात कुणाजवळ बोललात का? गृहमंत्री सचिवाजवळ बोललात? गृहमंत्र्यांना बदलापूर बद्दल बोलायला वेळ नाहीये. आमचे अभिषेक घोसाळकर यांना गोळी मारली गेली, हत्या केली, तर ते बोलले कुत्रं खालती आलं तर परत गृहमंत्र्यांना बोलणार का? एपीआर जेव्हा हमला झाला पोलीस पुण्यामध्ये तेव्हा त्यांना बोलायला वेळ नाही. गृहमंत्री इथे कुठे बघणार? गृहमंत्री राजकारण करत असतात. आज माध्यमांच्या माध्यमातून काय आवाहन करताय महाराष्ट्राला? काय आव्हान या ठिकाणी? मी माध्यमांच्या माध्यमातून हेच आवाहन करीन की आपण सगळे पाहताय आमच्या मागे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे, मिंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जाहीर आहे. हा आपटे कोण होता, ह्याला काम कसं मिळालं, कोणामुळे मिळालं, कोणाचा जवळचा मित्र आहे, कोणाला खोके मिळाले, कोणाला धोके मिळाले, हे सगळं आलं पाहिजे. तो फरार कसा झाला, फरार होऊ कसं शकला, हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे. या सगळ्यामागे काय हेतू वाटतो नेमका हे सगळं पाहून? तेवढीच त्यांची अक्कल, बाकी काय नाही. खरं तर हा एक संपूर्ण पुतळा पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने खरं तर या ठिकाणी दुःख हळहळ व्यक्त. हेच तर मी सांगतोय. आपण माझ्यासोबत होतात, आपण माझ्यासोबत आलात आणि बघितलं कसं आपण येत होतो, शांतपैकी येत होतो. आपले सगळे कार्यकर्ते बाहेर आहेत. मग पोलिसांनी ह्या बाकीच्या कार्यकर्त्यांना कसं येऊ दिलं? एसपी कोण आहेत आता सांगा मला इकडचे? आपला दौरा नियोजित. आदित्य साहेब प्रकार घडलाय, याला जबाबदार कोण समजताय? जे बालबुद्धी आहेत ते. नाही आदित्य साहेब, महाराजांचं हे पवित्र ठिकाण आणि अशा ठिकाणी मागील अर्ध्या तासांपासून अश्लील शब्द घोषणाबाजी चाललेत. कसं बघताय या प्रकारात? कसं बघतं म्हणजे तुम्ही आणि मी बघतोच आहे. सुरुवात कुठून झाली? आम्ही तर कार्यकर्त्यांना रोखलेलं ना, तर हे साफ झाले असतात आतापर्यंत. क्या कहेंगे आदित्य जी, इस तरह की घटना यहाँ पर होती है आपको? मुझे लगता है इस घटने से ज्यादा घटना जो ये घटी है ना, ये दिखाओ, क्योंकि ये सबसे दुर्भाग्यपूर्ण है. इसमें भ्रष्टाचार है और ये भाजपा का भ्रष्टाचार है. कुठेतरी आदित्य ठाकरे आज येत आहेत आणि जास्त जोरात मोर्चा होईल ही भीती होती? नक्कीच आहे ना, त्यांच्या मनात तर भीती आहे, खूप घाबरतात मला. या सगळ्या मोर्चाची भीती आहे म्हणायची. नक्कीच. आदित्य साहेब, आपण गृहमंत्र्याला काय आवाहन कराल? गृहमंत्री महाराष्ट्रात आहेत तरी का? ते जात असतात दिल्लीला आणि स्वतःचं राजकारण बघत असतात. आपण किती वेळ या ठिकाणी थांबणार? जेवढा वेळ थांबायला लागेल तेवढं. राजकारण होताना दिसतंय का एसपी कुठे आहेत मला सांगा जरा. एसपी आले पण त्या तिकडे आहेत, लपले असतील कुठेतरी. आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आता फोन लाईन वरती आहेत. प्रवीण दरेकरजी, अत्यंत लाजिरवाणा प्रकार सध्या राजकोट किल्ल्यामध्ये घडतोय. सत्ताधारी विरोधक दोघेही एकमेकांच्या समोर आले, अश्लील शिवीगाळ होतोय, मारहाण होतीये. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं झालेला प्रसंग हा दुर्दैवी आहे, याविषयी कोणाचं दुमत नाही. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादांनी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी पुन्हा भव्य स्मारक चिरंतन टिकेल अशा प्रकारचं उभारण्याचा संकल्पही केला आहे. परंतु आता दोन गटामध्ये जे होत आहे ते निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु यामागे राजकारण दडलेलं आहे. आपण बघाल की बदलापूरचं प्रकरण झालं, दुर्दैवी होतं,
परंतु त्या आडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं राजकारण करण्याचा केविलवाणा आणि केळसवाना प्रकार महाविकास आघाडीने केला आणि तेच आता या ठिकाणी करतायत. एका बाजूला रचनात्मक काम करण्यासाठी एक ग्रुप उभा आहे किंवा झालेली गोष्ट चुकीची आहे, चूक झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे, त्या संदर्भात कठोर कारवाई सरकार करते. परंतु पुन्हा नव्यानं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींचं स्मारक उभारो अशी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेणारा वर्ग आज राणे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा आहे. आणि दुसऱ्या बाजूला उद्ध्वस्त मानसिकता घेऊन म्हणजे आहे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन माहोल उद्ध्वस्त करायचं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा आपल्याला काही राजकीय लाभ मिळतोय का अशा प्रकारचं किळसवानं राजकारण दुर्दैवानं रोज या ठिकाणी होताना दिसतंय. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींच्या बाबतीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे तर अत्यंत वाईट आहे. एका बाजूला हिंदुत्वाचा हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा विचार सोडायचा, छत्रपतींचे किल्ले डागडाजू त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी काही करायचं नाही आणि अशा प्रकारच्या झालेल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करायचं हे मला वाटतं त्यांचा आता नित्यक्रम झालेला आहे. कारण सरकारला नाव ठेवायला विकासाच्या संदर्भात कुठलीही जागा नाही. लाडकी बहिणीच्या माध्यमातून सरकार लोकप्रिय होतंय, युवा भाऊ त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असेल. निश्चित योजना तुम्ही आणलेल्या आहेत, परंतु गृह मंत्रालय प्रवीण दरेकरजी तुमच्याकडे आहे. गृह मंत्रालय तुमच्याकडे असताना सगळ्या नेत्यांच्या वेळा तुम्हाला माहिती होत्या आणि अशा वेळी हे इतकं ढिसाळ नियोजन होणं याला जबाबदारी कोण घेणार आहे? नाही, ढिसाळ नियोजन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी प्रश्न अस्मितेचा आहे. खऱ्या अर्थानं छत्रपतींचं स्मारक पुन्हा उभं राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन राणेसाहेब निलेश राणे त्या ठिकाणी उभे आहेत. ते काय मारामाऱ्या करायला नाहीत, ते काय त्या ठिकाणी हिंसा व्हावी म्हणून नाहीये की बाबा या स्मारकाच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत, कोणी राजकारण करू नये आणि आंदोलनाला प्रति आंदोलनाने उत्तर देण्याचा तो तेवढ्या पुरता प्रयत्न होता. परंतु यांना खुमखुमी आहे की या गोष्टीचं राजकारण करण्यासाठी वातावरण गडूळ झालं पाहिजे. बरोबर, यावरून कोणीही राजकारण करू नये. प्रवीण दरेकरजी, जो प्रकार घडतो तो अत्यंत लाजिरवाणा आहे. आपण या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. राजकारणातून एकमेकांच्या समोर जात आहेत. हे काही बालबुद्धीवाले नेते इथे आले होते, उंची एवढीच बुद्धी आहे, त्या लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी वेगळ्या नजरेनं पाहतोय. काय माझं सांगणं हेच मी सांगतो, विचारा भाजपवाल्यांना काय आदर्श ठेवायचा. माझ्या महाराष्ट्राला लुटत चाललेत. वेदांत फॉक्सकॉन सारख्या मोठ्या कंपन्या नेतात गुजरातला आणि इथे येऊन अशी लढाई करतात. ही भाजप आहे? वाजपेयी साहेबांची भाजप फार वेगळी होती. ही जी भाजप आहे ही भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला बाहेर जाऊ दिलं जाणार नाही अशा पद्धतीने Hey!
मला सांगा नेमकं काय घडलेलं आहे? हे लोक शांततेत बोलूच देत नाही. आमच्यांना कशाला पकडता तुम्ही? आमच्यांना कशाला पकडता? इथेच टाका शांततेत होत होता. तुम्ही बाजारपेठेत चौकशी करा, पोलीस फुटेज चेक करा. आमच्या गोष्टी फक्त महाराजांच्या गोष्टी आणि काही गोष्टी आम्ही शांततेत मोर्चा करत. तुम्ही टक्केवारीचं राजकारण नका खेळू. महाराजांचं नाव या महाराज बघतायत तुम्हाला उघड्या डोळ्याने अरबी महासमुद्रात. तेव्हा राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि भाजप अर्थात राणे समर्थक हे आमने सामने आलेले आहेत. एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं जाते. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. अभूतपूर्व अशी परिस्थिती सध्या राजकोट किल्ल्यावर निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीचे नेते तिथे आहेत. नारायण राणे आहेत, निलेश राणे आहेत. राणे समर्थक मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे देखील आहेत, वैभव नाईक आहेत. त्यामुळे आता अभूतपूर्व अशी एक राजकीय परिस्थिती सध्या राजकोट किल्ल्यामध्ये पाहायला मिळते आहे. ठाकरे आणि राणेंचे समर्थक आमने सामने आलेले आहेत. किल्ल्यावर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये काही काळ हाणामारी देखील झालेली होती. पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु कुठलेही नेते सध्या ऐकायला तयार नाही आहेत. आणि ठाकरे गटाकडून 15 मिनिटांचं अल्टिमेटम राणे समर्थकांना देण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता काय नेमकं होतंय या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. महिला देखील एकमेकांच्या अंगावर धावून गेलेल्या होत्या. त्यामुळे आता किल्ल्यावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जवळपास अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे. जी घटना घडलेली आहे राजकोट किल्ल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी खासदार नारायण राणे हे पोहोचलेले होते. त्यावेळेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचले. दोघांनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर जयंत पाटील हे देखील पोहोचलेले होते. जयंत पाटलांकडून पाहणी करण्यात आली, पण त्या दरम्यान आदित्य ठाकरे देखील आपल्या समर्थकांसह पोहोचलेले होते. आणि त्याच वेळेला खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांचे समर्थक ते एकमेकांच्या समोर आलेले होते. एकमेकांना काही हावभाव करण्यात आले आणि त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती आहे ती उद्भवल्याचं समजते. सध्या जयंत पाटील आणि निलेश राणे हे एकमेकांशी बोलतायत. कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या दोघांकडून होतं का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आंदोलकांकडून किल्ल्यांच्या कमानीवर चढून घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती. तेव्हा राजकोट किल्ल्यामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. राणे आणि ठाकरे समर्थक एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय. आणि आता नारायण राणे आणि जयंत पाटील हे एकमेकांच्या सोबत सध्या बोलतायत. हे मध्यस्थीसाठी दाखल झालेले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सध्या राजकोट किल्ल्यावर पाहायला मिळते. आता राजकोट किल्ल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे कोणाचंही ऐकायला तयार नाहीयेत। जयंत पाटलांकडून सध्या कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते। कॅमेरा बंद करा। होताना पाहायला मिळते। निलेश आणि नारायण राणेंकडून पाहणी करण्यात आली, त्याच वेळेला आदित्य ठाकरे देखील पोहोचले होते।
त्यांचे सोड साहेब त्यांना तिकडून ठाकरे आणि राणे एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देताना पाहायला मिळत आहेत. पहिलं त्यांना जाऊ दे साहेब, त्याच्यानंतर आम्ही जाऊ दे साहेब, त्यांना मागणं जाऊ दे, जाऊ ना साहेब. आम्ही स्थानिक आहोत, बाहेरून तो आलाय. पण ती लोक कशाला चढवली तिथून? साहेब किती लोक चढवली थोडे बाहेर जाऊ त्यांना आम्ही इथेच राहू. त्यांना एका बाजूने घोषणाबाजी होईल. काय खरं 10-15 मिनिट चेष्टा होती. तोंड बंद करणं ऐकणार का दोन्ही बाजूनी? काय जाताना काय बोलायचं म्हणून जाऊ दे, पोलिसांचं कडे करतील. सर किसी तरह घोषणाबाजी नाही करेल तर मार्ग खाली केला पाहिजे. मग सांगितलं ना तुम्ही एका साईडने जाऊ दे, मार्गाने केलं पाहिजे सर. आपण निघून गेला की एक 10 मिनिटानं त्यांना घालू, असं करू आपण. काय म्हणतो बाजू रखलेस को नाही होणार ते काय कोण करतात मला शांत होतील. शांत झाल्यानंतर राडा होताना पाहायला मिळतोय. मातोश्रीवर आता उद्धव ठाकरेंची तातडीची पत्रकार परिषद पार पडते आहे आणि एकीकडे राजकोट किल्ल्यावर होणारा हा सगळा राडा आणि दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंची तातडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे एकीकडे कोण बाहेर जात आहे यावरून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे. जयंत पाटील यांच्याकडून सध्या मध्यस्थी केली जाते, परंतु ही मध्यस्थी जी आहे त्याला कुठेतरी यश येताना पाहायला मिळत नाहीये. राजकोट किल्ल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न होतोय. दगड फेकले जात आहेत, पाण्याच्या बाटल्या फेकल्या जात आहेत. पोलिसांकडून एकमेकांवर दगड फेकले जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या राजकोट किल्ल्यावर निर्माण झालेला आहे. राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक एकमेकांमध्ये भिडलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राजकोट किल्ल्यावर निर्माण झाल्यानंतर आता पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आल्याचं समजतंय. अमोल मोरे आपल्या सोबत आहे. अमोल, तेव्हा राणे आणि ठाकरे गटातील एकंदरीतच ही सगळी राड्याची परिस्थिती पाहता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक आता किल्ल्यामध्ये दाखल झालेली आहे. एक आंदोलकांकडून
किंबहुना या सगळ्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात येते। नारायण राणे स्वतः तिथे उपस्थित आहेत, निलेश राणे आहेत, जयंत पाटील आहेत, आदित्य ठाकरे आहेत, वैभव नाईक आहेत, हे दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित असताना एकमेकांचे कार्यकर्ते हे आता आपसात भिडलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या करण्यात येते। या राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरलेले आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावर राडा झाल्याचं पाहायला मिळालं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अमोल मोरे आपल्यासोबत आहे। अमोल, पोलिसांचे अतिरिक्त कुमक आता या ठिकाणी मागवण्यात आल्याचं समजतंय। दीपक, अर्थात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली गेलेली आहे, पण ही वेळ किंवा ही परिस्थिती नेमकी का पोहोचली, येथपर्यंत काय वेळ आली याचा देखील पोलिसांनी विचार करणं गरजेचं आहे। कारण की दोन्ही नेत्यांचे दौरे जे होते ते ऑलरेडी त्यांनी वेळ कळवल्याचं इथल्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, पण त्यानंतर देखील ते दोन्ही कार्यकर्ते, दोन्ही नेते, आता सर्व राजकीय पक्ष किंवा नेते जर का एकत्र येत असतील आणि यांची राजकीय पार्श्वभूमी जर का ठाऊक असेल तर अशा वेळेला हे नेते समोरासमोर उभेच ठाकले कसे आणि यावेळेला पोलिसांचं नियोजन नेमकं काय करत होतं हा सवाल सर्वप्रथम इथं उपस्थित होतो। आता जर आपण बघितली तर आत्ताच्या घडीला देखील दोन्ही बाजूनं घोषणाबाजी सुरू आहे। कोणताही गट मागे हटायला तयार नाहीयेत। अगदी महिला कार्यकर्ता देखील एकमेकांना भिडण्याच्या तयारीमध्ये तिथे दिसत आहेत। पोलिसांची समजूत सध्या काढली जात आहे। अजिबातच काही नाही झालं तर जयंत पाटील यांनी देखील मध्यस्थी केलेली आहे। जयंत पाटील यांनी स्वतः निलेश राणे आणि नारायण राणे यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांना देखील समजवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला या ठिकाणी सुरू आहे। जर आता आपण बघितलं तर परिस्थिती कंट्रोल करण्याचं महत्त्वाचं एक आव्हान असेल आणि त्याच वेळेला दोन्ही नेत्यांना किंवा सर्व पदाधिकाऱ्यांना तिथल्या नेत्यांना व्यवस्थितपणे सुखरूपपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न याहून अजून गंभीर होणार नाही अशा पद्धतीमध्ये बाहेर काढणं हे एक आव्हान असणार आहे। सध्याच्या घडीला तरी पोलिसांकडून या सर्व गोष्टी किंवा नेत्यांची समजूत काढणं, त्यांच्याशी मध्यस्थी करणं हे पाहावं लागेल। दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं, जो राजकोट किल्ला म्हणतो त्या ठिकाणचे जे चिरे जे आहेत किंवा आपण दगड म्हणतो चिरायचे, ते देखील या ठिकाणी उखडून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना खेचाखेचीचा प्रयत्न झालेला आहे आणि घोषणाबाजी थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। अगदी किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला देखील काही कार्यकर्ते आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। काही कार्यकर्ते मधल्या भागातून डोकावून पाहत आहेत। अशीच एकंदरीत तसं म्हटलं तर चिंता किंवा कायदा आणि सुव्यवस्था गंभीरपणे एकंदरीत निर्माण झाल्याचं यातून आपल्याला दिसून येत आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की पोलीस प्रशासन यामध्ये खोल ठरल्याचं सध्याच्या घडीला आपण नक्कीच म्हणू शकतो। कारण की नेत्यांच्या वेळा मॅनेज करण्यामध्ये, दौरा मॅनेज करण्यामध्ये किंवा ताफा मॅनेज करण्यामध्ये पोलिसांकडून गल्लत झाली आहे आणि या जबाबदारीपासून नेमकं पोलीस काय आता भूमिका घेणार आहेत हे पाहावं लागेल। त्यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे। कोणतेही कार्यकर्ते, कोणतेही नेते सध्याच्या घडीला मागे हटायला तयार नाहीयेत। एक किल्ल्यावरचा एक कालचाच एक किस्सा सांगतो दीपक। अगदी महापुरुषाचं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान अशी इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सध्या श्रद्धा आहे आणि याच अंगणामध्ये म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आणि या अंगणामध्ये त्या देवाच्या हा संपूर्ण राडा सध्याच्या घडीला सुरू आहे। दीपक, अमोल, खरं तर आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावर हा सगळा राडाला सुरुवात झालेली होती। ज्या वेळेला विजय वडेट्टीवार आणि नारायण राणे दाखल झालेले होते त्यावेळेला हस्ता आंदोलन या दोघांनी केलेलं होतं, परंतु आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर या सगळ्या राडाला सुरुवात झाली। आत्ताच्या घडीला या दोन्ही बाजूच्या गटाचं काय नेमकं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, नेत्यांचं काय म्हणणं आहे? तर दीपक, एक बघितलं तर मुळात असं आहे की नारायण राणे यांनी 12 वाजताची वेळ दिलेली होती असं सांगितलं जात आहे। त्यांनी 12 वाजताची वेळ दिलेली होती तर साधारणपणे महाविकास आघाडीचे नेते हे 10:30 वाजता किल्ल्यावरती येतील आणि साधारणपणे 11:15 किंवा लेट उशिरा आम्ही असा अंदाज धरून चाललो होतो पत्रकार की साधारणपणे 11:30 पर्यंत हा मोर्चा सुरू होईल। त्याच्यामुळे कुठेही ही शक्यता नव्हती, वेळेनुसार सूत्रांनी शक्यता नव्हती की दोन्ही किंवा राजकीय पक्ष समोरासमोर येतील आणि अशी काहीतरी घडामोड किंवा अशी परिस्थिती उद्भवेल। पण वेळे मागे पुढे झाला। आदित्य ठाकरेंचा दौरा जो आहे तो उशिरानं झाला आणि त्यानंतर जर बघितलं त्याच वेळेला नारायण राणे आले। अगदी विजय वडेट्टीवार यांना निरोप मिळाला कारण की विजय वडेट्टीवार यांच्यासोबत मी स्वतः मालवण सर्किट हाऊसच्या इथं होतो। त्यांनी असं सांगितलं की आदित्य ठाकरे मालवणच्या किल्ल्यावरती येत आहेत आणि त्या ठिकाणी सध्या मी जाणार आहे, तिथं आम्ही एकत्रच पाहणी करू आणि थोड्याच वेळात आम्ही मोर्चामध्ये सहभागी होऊ। महाविकास आघाडीचा हा मोर्चा असेल, पण
पुढच्या काही मिनिटांमध्ये पूर्णपणे सिच्युएशन बदलली. आदित्य ठाकरे आले, नारायण राणे असतील किंवा भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आले, निलेश राणे स्वतः या ठिकाणी होते आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. अर्थात आता जर आपण बघितलं तर अशा या दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आहेत. अगदी सेंटीमीटरचं पण अंतर आपण म्हणू शकत नाही. याचं कारण असं आहे की कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि अशा वेळेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना, कारण की महिला पदाधिकारी असतील किंवा पुरुष जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते भिडलेले आहेत, अशा वेळेला त्यांना सुखरूप बाहेर काढणं दोघांनाही एकाच प्रेमायसेस मधून हे मोठं चॅलेंजिंग आहे. पण आता जर बघितलं कुणीही मागे हटायला तयार नाहीये. आदित्य ठाकरे सध्या जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत. काही पदाधिकारी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक पर्याय असा देखील दिला गेला की आदित्य ठाकरेंना किल्ल्याच्या मागच्या बाजूने जाता येईल का याची देखील चाचपणी केली गेली. अगदी वैभव नाईक आहेत ते देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की कुठलाही नेता अर्थात ठाकरे गटाचा किंवा नारायण राणे किंवा भाजप यांचे समर्थक सध्याच्या घटनेला तरी मागे हटायला तयार नाहीये. आम्ही वेळ का क्रॅश झाल्या आणि आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका सध्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपल्याला सध्याच्या घटनेला तरी दिसून येते. दीपक. अमोल, जर ढिसाळ नियोजन हे देखील एक कारण यातलं धरलं महत्वाचं हा सगळा राडा होण्याच्या पाठीमागे, परंतु कार्यकर्त्यांकडून एकमेकांना चिडवण्याचा देखील प्रयत्न यामध्ये झाल्याचं समजतं आणि त्यातूनच कुठेतरी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असं म्हणता येईल. दीपक, याचं कारण असं आहे की आपण त्या घोषणा सांगू शकत नाहीत, पण एकमेकांना खुणावणं, त्यांना हातवारे करून बोलावणं, त्यांना घोषणा देऊन भांडणासाठी आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी प्रेरित करणं, उद्युक्त करणं, अशा प्रकारचे प्रकार दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सध्याच्या घडीला दिसून येत आहेत. अर्थात कुठेतरी सामंजस्याची भूमिका कार्यकर्ते असतील किंवा नेत्यांचं कार्यकर्ते ऐकतात असं साधारणपणे आपण मानलं जातं किंवा असं दिसून येतं. पण अशा वेळेला कार्यकर्ते नेत्यांचं देखील ऐकत नाहीये. त्यामुळं कार्यकर्ते नेत्यांच्या देखील हाताबाहेर गेलेत का हा देखील यातला प्रश्न आहे. म्हणजे एक बाजू जर का थांबली तर दुसरी बाजू त्याला चिडवण्याचा, त्याला डिवचण्याचा, त्याला प्रेरित करते, उद्युक्त करते, अशा प्रकारचं चित्र आत्ताच्या घडीला तरी आपल्याला दिसून येत आहे. विशेष बाब हीच आहे की महिला कार्यकर्ते देखील यामध्ये कुठंही सध्याच्या घडीला आपल्याला मागं असल्याचं दिसून येत नाहीयेत. पोलिसांची जी शिस्तही आहे ती पूर्णपणे अयशस्वी सध्याच्या घडीला तरी दिसून येते. दीपक. अमोल, खरं तर त्या ठिकाणी असलेले चिरे जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून पाडले गेलेले आहेत. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, त्यासोबतच बाटल्या फेकल्या गेल्या. यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं समजतंय. दुर्दैवाची गोष्ट आहे. अर्थात ज्या महाराजांचे दाखले आपण देतो, ज्या महाराजांच्या विचारावरती आपण चालतो, ज्यांना आपण आदर्श मानतो, असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अशा प्रकारची घटना घडणं ही नक्कीच दुर्दैव आहे, लज्जास्पद आहे. मुख्य आणि त्यातल्या त्यात आता जसं आपण बघितलं की आता एक पोलीस कर्मचारी जो आहे तो जखमी झालेला आहे. अर्थात लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, अर्थात कुणाची चूक आणि कुणाच्या ढिसाळवाणीपणा ह्यावरती चर्चा, दोषारोप नक्कीच होतील. त्याबाबतच्या गोष्टी कदाचित पुढच्या काळामध्ये अजून ठळकपणे समोर येतील. पण अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांच्याच जर का जीविताला अशा पद्धतीनं धोका निर्माण होत असेल किंवा झाला असेल तर ही गंभीर बाब आहे. आणि याला नेमका जबाबदार कोण ही देखील गोष्ट पाहावी लागेल. कारण काही प्रमाणात महिला कर्मचारी देखील आहेत. म्हणजे अक्षरशः सुरक्षा व्यवस्था ठेवताना, ही संपूर्ण सिच्युएशन कंट्रोल करताना या महिला सुरक्षा ज्या रक्षक आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांची देखील दमछाक होते. त्यांना देखील हे सर्व गोष्टी जड जात आहेत. कर्तव्यावरती असलेला अशा पद्धतीचा पोलीस अधिकारी किंवा पोलीस जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये अशा पद्धतीने जखमी होतोय तर याचा नेमका अर्थ काय, याचा सर्व विचार अर्थात हे कार्यकर्ते जे आहेत. दीपक, इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की हेच कार्यकर्ते जे आहेत जे एकमेकांच्या जवळचे आहेत, एकमेकांना ओळखतात, कधी काळी अगदी रस्त्यावरती भेटल्यानंतर देखील राजकीय वैर बाजूला सारून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये देखील सहभागी झालेले किंवा होणारे हे कार्यकर्ते आहेत. अर्थात अशी काही उदाहरणं दिसली की कुणाची तरी पत्नी जी आहे ती त्या समोरच्या कार्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये दिसली म्हणून तो अमोल, तू राहा आपल्यासोबत. वैभव नाईक काय बोलतात आपण ऐकूया. ते काय करणार, ते काय करणार, सगळ्यांना बाजूला हो. तुमच्या पोलिसाला मारलं, तुम्ही काय केलं, काय करणार, कोण जबाबदारी घेणार, जबाबदारी कोण घेणार? आमच्या कार्यकर्त्यांना जबाबदारी कोण घेणार? आपल्यासोबत विजय केसरकर आहे. विजय, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. जयंत पाटील असतील, पोलीस असतील, दोन्ही बाजूला सध्या समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, पण दोन्ही बाजूनी कोणीही ऐकायला तयार नाही असंच काहीसं चित्र आता दिसतंय.
अगदी बरोबर आहे दीपक. आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या भेटीला जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. मात्र शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जर सुरुवात राडाला केली असेल तर ती राजकारणाने केली आणि आता आम्हाला मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडलेली होती. यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत, वैभव नाईक हे सगळे पोहोचलेले होते. याचवेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील पोहोचलेले होते. आणि या दरम्यानच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे इथे मोठा गोंधळ सध्या निर्माण झालेला आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सध्या शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी सध्या या राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि अशातच आता इथे काय नेमका मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्री आणि रेनकोट आणल्यासोबत काहीच नाही. ट्रायपॉड आहे आपले, ट्रायपॉड, रेनकवर, छत्री सर्व. मालवणमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अपघाताप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे हे पाहणीसाठी गेलेले होते आणि यावेळेला आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झालेला होता. या दरम्यान पोलिसांनी लगेचच कार्यकर्त्यांना बाजूला घेतलेलं होतं. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते. या दरम्यान महिला कार्यकर्त्या देखील एकमेकांवर काही होणार नाही. मी सांगतो मी तुम्हाला सांगतो, मी सांगेपर्यंत काय व्हायचं होणार नाही साहेब. मी सांगतो, मी स्वतः उभा रस्ता किती अजून 10 फुटाचा रस्ता सोडलाय. 10 फुटाचा रस्ता सोडलाय. त्याला तिकडे जाऊ दे. हे बघा जात आहेत ना, जाऊ दे ना. मी कुठे नाही जाऊ दे ना. हे बाकी कोणी काय करायचं नाही रे. थोडं पुढे घ्या, पुढे जे ठाकरेंचे शिवसैनिक आहेत त्यांना जायला सांगा, ते गेल्यानंतरच आम्ही या किल्ल्याच्या बाहेर पडू अशी भूमिका राणे पिता पुत्रांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता मोठा अडचणीचा प्रसंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, त्यासोबतच वैभव नाईक असतील, राजन साळवी असतील, हे देखील कुठलेही नेते सध्या माघार घ्यायला तयार नाही आहेत. त्यामुळे आता राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये काहीसं कायदा सुव्यवस्था निर्माण करणारं सध्या इथे वातावरण तयार झालेलं आहे. इकडे येऊन आता का कलकलाला लागले साहेब, तुम्ही त्याच्यावर काही हे केलं.
तेव्हा सध्या दोन्ही गटांची पोलिसांची बातचूत सुरू आहे. दोघांच्या देखील समजुतीचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आता या ठिकाणी काय नेमकं होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर मोठा राडा होताना पाहायला मिळतोय. ठाकरे गट आणि राणे समर्थक हे आता आमने सामने आलेले आहेत. खरं तर जयंत पाटील यांच्याकडून इथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, हे ऐकायला तयार नाही आहेत. शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सध्या राज्यभरात संतापाची लाट आहे. सर्वपक्षीय नेते दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करतायत आणि या दरम्यान मालवणमधल्या ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली त्याच ठिकाणी राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झालाय. राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडीचे नेते आलेले आहेत आणि त्याच वेळेला स्थानिक खासदार आणि भाजपचे नेते नारायण राणे हे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत पोहोचलेले होते आणि दोन्ही गट हे किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली. राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले. यावेळेला काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील झाली. त्यामुळे किल्ल्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशातच निलेश राणे यांची देखील पोलिसांसोबत शाब्दिक चकमक देखील झालेली होती. तर नारायण राणे हे देखील संतप्त झालेले पाहायला मिळालेले होते. खरं तर राजकोट किल्ल्यामध्ये भेट देत असताना नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट झालेली होती. तसंच दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन देखील केलं. त्यानंतर नारायण राणे गडावर पाहणीसाठी पोहोचले. मात्र काही वेळात आदित्य ठाकरे यांचंही राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये आगमन झालं आणि त्यानंतरच राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली. आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यात प्रवेश देणार नाही अशी भूमिका घेतली. तर 15 मिनिटात वाट मोकळी केली नाही तर आम्ही किल्ल्यात घुसू असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. मात्र घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण अधिकच चिघळलं. सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही गटाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो. आता पोलिसांची अतिरिक्त कुंभ देखील या ठिकाणी सध्या मागवण्यात आलेली आहे. दोन्ही गटांमध्ये खरं तर वादावादी सुरू असताना जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थीचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर एकीकडे पोलिसांचं कडं पाहायला मिळत आहे. नारायण राणे आणि त्यांचे समर्थक एका बाजूला उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता ठाकरे गटाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, हे जातात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकेका कार्यकर्त्यांना सध्या किल्ल्याच्या बाहेर सध्या जाण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे, तशी विनंती करण्यात आलेली आहे. माजी खासदार विनायक राऊत आलेले आहेत. एकीकडे नारायण राणे उभे आहेत. विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे हे देखील यावेळेला आहेत. तर आदित्य ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही गटांची सध्या आंदोलकांची समजूत काढण्यात पोलिसांची खरं तर दमछाक झालेली होती.
राजकोट किल्ल्यावर गेल्या 1 तासांपासून सगळा हा गोंधळ सुरू आहे. ऐका, सगळ्यांबरोबर नीट पुढे बोलेन. राजकोट किल्ल्यामध्ये सध्या जो 1 तास गोंधळ पाहायला मिळत होता, या गोंधळानंतर ठाकरे गटाचे नेते आता किल्ल्याच्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आदित्य ठाकरे कल्याणहून निघालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.